मौजे औंढा नागनाथ येथील गट नंबर 301 ते 304 या गटामध्ये माझी व माझ्या परिवारातील इतर सदस्यांची एकत्रित 50 ते 60 एकर जमीन आहे। ती जमीन ही डोंगराळ व पडीत असल्यामुळे मी तिचे मागील डिसेंबर महिन्यापासून समतलीकरणाचे काम हाती घेतलेले आहे आणि त्यामध्ये जे उताराची जमीन होती ती खाली माती टाकून समतल करण्याचं काम चालू आहे। परंतु ह्या जमिनीचं डेव्हलपमेंट चालू असताना आमचे लगतचे शेजारी श्री किशन पुंजाजी गोरे, माजी कुलगुरू परभणी कृषी विद्यापीठ, तसेच त्यांचे चिरंजीव अनिल किशनराव गोरे यांनी वारंवार येऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम केलेले आहे। तसेच त्यांनी तहसीलदार औंढा नागनाथकडे यांच्याकडे त्यांच्या ओळखीचा त्यांच्या पदाचा दुरुपयोग घेऊन त्यांच्यावर दबाव आणून त्यांनी माझ्या शेतातून अनाधिकृतपणे जो नाला की माझ्या नकाशाला साईडने आहे गटाच्या, तो माझ्या शेतीचा तुकडा पाडून मधोमधून घेण्याचं काम त्यांनी आज रोजी चालू केलेलं आहे। तेवढ्या मोठ्या नाल्याची तिथं आवश्यकता देखील नाही, फक्त माझ्या शेतातलं पाणी जिथं उबडधोबड जमीन आहे त्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणी येऊन साचत होतं आणि ते पाणी मी समतलीकरण करून साईडने काढून देण्याच्या याच्यामध्ये होतो। परंतु तहसीलदार साहेबांनी ह्या ठिकाणी आज रोजी बळाचा वापर करून त्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे लोक त्या ठिकाणी गोरे सरांचे जमा झाले होते आणि त्या ठिकाणी येऊन माझ्यासोबत हुज्जत घातली त्या लोकांनी। बरं, मी माझा एकटाच होतो, मी बाकी माझ्यासोबत कुणी लोकही नव्हते, काहीच नव्हते, मी व माझा एक चुलत भाऊ। आणि त्यामध्ये त्यांनी हे गलत काम केलेले जे आहे तहसीलदार साहेबांनी, त्या संदर्भामध्ये मी आज माननीय कलेक्टर साहेबांना देखील त्या बाबतीत तक्रार केल्याचे कॉपी व्हॉट्सअपद्वारे पाठवलेली आहे। त्यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। उद्या कलेक्टर साहेबांची भेट घेणार आहे, उद्या किंवा परवा कमिशनर साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर त्यांना वस्तुस्थिती सांगून या लोकांनी जे मिसगाईड केले गोरे सरांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग घेऊन वस्तुस्थिती काय आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्या ठिकाणी चौकशी करण्यात यावी व त्यानंतरच तो नाला जो आहे तो व्यवस्थितपणे जिथं नकाशाला आहे माझ्या त्या नकाशाप्रमाणे काढण्यात यावा ही विनंती करणार आहे। आणि त्यांनी नाही ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय महसूल मंत्री साहेब यांच्याकडे माझ्यावर जे झालेला अन्याय आहे त्यासाठी मी दाद मागणार आहे।